बातमी पाहूयात पुन्हा एकदा इंधन टंचाई संदर्भातली रत्नागिरीमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा जाणवतोय। आज सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। शहरातील माळनाक्याच्या सीएनजी स्टेशन बाहेर पहाटेपासूनच वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गॅस मिळवण्यासाठी चालकांना 2 ते 3 तास ताटकळत उभं राहावं लागले। ऐन पर्यटन हंगामामध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत। थेट रत्नागिरीच्या पेट्रोल पंपावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। सीएनजीचा शुल्ककास्ट रत्नागिरीकरांना अद्यापही संपलेला नाही। गेल्या अनेक दिवसापासून रत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा आहे आणि त्यामुळे सीएनजी स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी हे सीएनजी स्टेशन आहे आणि या सीएनजी स्टेशनवरती देखील मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपासून हीच परिस्थिती रत्नागिरी शहर असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल, रत्नागिरी शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। हे रत्नागिरीतलं एकमेव स्टेशन आहे। त्याचबरोबर शहराच्या आजूबाजूला जवळपास 5 ते 6 ही सीएनजी स्टेशन्स आहेत आणि त्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे। सीएनजीचा तुटवडा हा दरवर्षी होत असतो, मात्र यावरती ठोस उपाययोजना कोणत्याही करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। वारंवार अशा पद्धतीनं तुटवडा होत असताना देखील कोणतीही ठोस उपाययोजना प्रशासनाकडून होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।